अमरावतीत एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या कथित अश्लील प्रकारांवर राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साईनगर परिसरातील कॅफे बर्गर ब्रॅड येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता 4 प्रेमी युगल आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक महिलेलाही पोलिसांनी कारवाईच्या कक्षेत आणले आहे. राजापेठ पोलिसांना साईनगर येथील सतीधाम परिसरात असलेल्या कॅफे बर्गर ब्रॅडमध्ये काही युवक आणि युवती अश्लील कृत्य करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीश शिंदे, डीबी पथक आणि महिला पथकाने संयुक्तपणे संबंधित कॅफेवर धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये 4 प्रेमी युगल आढळून आलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधितांकडून सार्वजनिक शिष्टाचाराला बाधा पोहोचेल असे कृत्य होत असल्याचे निदर्शनास आलेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर कॅफेच्या संचालनाबाबत आवश्यक खबरदारी न घेतल्याप्रकरणी कॅफे चालक महिलेविरुद्धही पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. शहरातील अशा प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबवली जात असल्याचेही सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. या कारवाईत डीबी पथक आणि महिला पोलिसांनी सक्रिय सहभाग घेतलाय. अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. साईनगरातील या कारवाईनंतर शहरातील इतर अशा ठिकाणांवरही पोलिसांची नजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.